आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना दुसरीकडे नवी मुंबईत मात्र शेतकऱ्यांच्या असंतोषाचा मोठा भडका उडालाय। प्रस्तावित तिसऱ्या मुंबई विरोधात हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत एल्गार पुकारलाय। आपल्या जमिनी वाचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यांमधील शेतकरी थेट रस्त्यावर उतरलेत। सरकारने उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 गावांच्या जमिनी सक्तीनं ॲक्वायर करण्याचं घाट घातलेला आहे आणि ह्या जमिनी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारला आम्ही संपादित करू देणार नाही। आज या ठिकाणी शेतकरी वर्ग उतरलेला आहे। शेतकऱ्यांच्या ज्या काही जमिनी शिल्लक आहेत त्या उरण तालुक्यातल्या काही पूर्व भागातल्या जमिनी शिल्लक आहेत, पेण तालुक्यातल्या काही, पनवेल तालुक्यातल्या त्या जमिनी कुठल्याही प्रकारे संपादित आम्ही करू देणार नाही। राज्य सरकार हा खऱ्या अर्थानं जनतेचं सरकार नाही, शेतकऱ्यांचं सरकार नाही। त्यांना फक्त उद्योजक हवे आहेत आणि ते उद्योजक आणण्याचं काम करतात आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही, एक शेतकऱ्यांचा मोर्चा आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल की हा उरण रायगड जिल्हा आणि उरण, पनवेल, पेण तालुका हा संघर्षाचा तालुका आहे। इथे अनेक आंदोलन आपल्याला बघायला मिळाले आहेत। आज सरकारला वाटत असेल की आमच्या पाठीमागे उद्योजक, आमच्या पाठीमागे पैसा आहे, ज्या वेळेस या ठिकाणी इथला शेतकरी रस्त्यावर उतरेल तेव्हा शेतकरीची ताकद काय हे या सरकारला दाखवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। कायमस्वरूपी सरकारला विरोध राहणार आहे। हे आमच्या जमिनीमध्ये सरकारला आम्ही पाय ठेवू देणार नाही, ही आमची भूमिका असणार आहे। आणि किती जरी दडपशाहीचा प्रयत्न केला तर त्या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही। आमची जमीन, आमचे काली माता आमची वाचायला पाहिजे आणि ती वाचवण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी सज्ज आहोत।